प्रेम, अनैतिक संबंध किंवा इतर गोष्टी तुमच्या आमच्या नेहमी कानावर पडतातच. परंतु प्रेम आणि आमिषाने 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान अल्पवयीन मुली ज्या अजून 18 वर्ष ज्यांचं पूर्ण सुद्धा झालेलं नाही, अशा 15 दिवसात 20 मुली त्या ठिकाणी गायब झाल्याचा प्रकार पुणे शहरामध्ये घडला. आणि ज्या वेळेस या सगळ्या घटना म्हणजे 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे बऱ्याच लोकांनी साजरा केला गेला, त्या दिवशी सुद्धा पुण्यातील जवळपास 3 मुली ह्या एका दिवसात बेपत्ता झाल्या. आणि याची जर आकडेवारी पाहिली तर या मुली का त्या ठिकाणी बेपत्ता होतात, तर सोशल मीडियाचा भयानक वापर, लग्नाचं आमिष, शारीरिक संबंध किंवा वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात येऊन, आणि ही सगळी पळवून नेणारी मुलं फारशी लांबची नाहीत, तर जवळपासचीच मुलं आहेत, नातेवाईकातलीच मुलं आहेत किंवा त्यांच्या रोज संपर्कात असणारी मुलं आहेत. आई वडिलांची नैतिक जबाबदारी काय, त्या मुलींचं वय काय, याची जर एक ढोबळमानाने जर चर्चा केली तर प्रकरण इतकी भयानक आहेत. आणि मला असं वाटलं, एक व्यक्ती म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून ज्या घटना घडतायत सध्या महाराष्ट्रात, मी फक्त पुण्यापुरती चर्चा करतोय. 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान अपहरण किंवा पळून गेलेल्या मुलींची संख्या 20 आहे. आणि वयोमानानुसार जर त्यांची चर्चा केली तर 13 वर्षाची एक मुलगी आहे, 14 वर्षाची एक मुलगी आहे, 15 वर्षाच्या 4 मुली आहेत, 16 वर्षाच्या 7 मुली आहेत आणि 17 वर्षाच्या अंदाजे या सुद्धा 7 मुली आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या मुलींवर घरातल्या कुटुंबातल्या लोकांचं कंट्रोल नाही का, तर काही गोष्टी निदर्शनास आल्या. कशामुळं यांचं म्हणजे अपहरण झालं असेल, कारण अपहरणाची कारण म्हणजे त्यांना फूस लावणे, कारण त्या अल्पवयीन आहेत आणि फूस लावून कायदा सांगतो की त्यांचं अपहरण केलं गेलं. सगळ्यात महत्वाची जी कारण आहेत, एक 5-6 कारण आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आहे म्हणजे सोशल मीडिया. आज प्रत्येक लहान मुलगा मुलगी हे सोशल मीडियाला कनेक्ट आहेत आणि सोशल मीडियातून यांचे प्रेम संबंध जुळतात, ओळख होते किंवा अजून वेगळे वेगळे काही संवाद संपर्क होतो आणि त्याच्यातून हे नको ते प्रकार करून बसतात. आणि मग शेवटी आई वडिलांपेक्षा हाच फार महत्वाचा आहे असं त्या ठिकाणी मानून ही पळून घेऊन नेलं जातं, त्यांचं अपहरण होतं. दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण लग्नाचं आमिष किंवा प्रेम संबंध. पण या सगळ्या गोंधळामध्ये आई वडिलांची नैतिक जबाबदारी काय, आपण मुला मुलींना जे काही फोन देतोय ते खरंच आम्ही त्यांचे दररोज फोन तपासतोय का, फोन आल्यानंतर आपल्या समोरच ते चर्चा करतायत का, आपला मुलगा आपली मुलगी कुणासोबत जात आहे, कुठं फिरतायत, त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे, वेळोवेळी त्यांना टोकलं पाहिजे, अशा गोष्टी पालकांकडून केल्या जात आहेत का. कारण दुसरं जे महत्वाचं कारण आहे लग्नाचं आमिष किंवा जे प्रेम संबंध, या गोष्टी इतक्या गंभीर आहेत की त्या ज्या आई वडिलांनी यांना लहानपणापासून सांभाळलेलं असतं, अचानक हे या सगळ्यांना सोडून का त्या ठिकाणी निघून जातात. आणि काही दिवसांनी लग्न झाल्यानंतर काय होतं हे सगळ्यांसमोर आहे. कित्येक मुली सापडत सुद्धा नाहीत, म्हणजे इतकी महाभयानक परिस्थिती आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, मुलींचं अपहरण, जसं 13 वर्षाची मुलगी पळून गेली, 15 वर्षाची मुलगी पळून गेली, 14 वर्षाची मुलगी पळून गेली, 17 वर्षाची मुलगी पळून गेली, तिचं अजून 18 सुद्धा पूर्ण झालेलं नाही.
यांना सगळ्यांचं अपहरण करणं किंवा पळून घेऊन जाणं, जवळचे नातेवाईक किंवा नातलागातली माणसं किंवा शाळा किंवा दररोज घरी ये जाणार करणारी जवळचीच माणसं या सगळ्या प्रकरणामध्ये घात करताना दिसत आहेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. याच्यातलं सगळ्यात महत्वाचं अजून एक चौथं कारण घरातली बंधनं किंवा कौटुंबिक तणाव. म्हणजे बऱ्याच घरामध्ये बंधनं घातले जातात. तुम्ही हे करायचं, तू हे करायचं नाही, हेच केलं पाहिजे, असंच राहिलं पाहिजे, हेच खाल्लं पाहिजे, अशाच पद्धतीनं जगलं पाहिजे. आज या गोष्टी प्रत्येक कुटुंबामध्ये घडतायत. प्रत्येक कुटुंबाला या गोष्टी लागू आहेत. आणि जर या गोष्टी प्रत्येकाशी निगडीत असतील तर तुम्ही आम्ही या गोष्टीवर जागरूक राहणं तितकंच गरजेचं आहे जितकं मी प्रत्येक शब्दावर ट्रेस देऊन सध्या चर्चा करतोय. म्हणजे जर घरातली बंधनं त्या मुलांना म्हणजे चुकीची वाटत असतील किंवा घरातल्या बंधनामुळं आणि अर्थात कौटुंबिक तणावामुळं म्हणजे सतत वाद, सतत किरकिरी, आई वडिलांची असेल, सासू सासऱ्यांची असेल, सुनेची आणि सासूचे असतील, नवऱ्याचे आणि बायकोचे असतील, कौटुंबिक कलह कुणाचाही असू शकतो. त्याचा परिणाम मुलांवर होतो आणि मुलं सुद्धा या सगळ्यातून स्वतःला कुठंतरी दूर घेऊन जाण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात आणि तिथंच या सगळ्या गंभीर गोष्टीला त्या ठिकाणी म्हणजे इज्जत जाण्यापर्यंत हा सगळा प्रकार येतो आणि हा सर्रास घडतोय. आणि मी चर्चा करतोय हे फार मागचं जुनं नाहीये. तर 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान घडलेल्या घटना आहेत ज्या 15 दिवसात 20 मुली एका शहरातल्या पळून गेल्या, त्यांचं अपहरण केलं गेलं आणि ज्यांची पोलीस दप्तरी नोंद आहे. आणि इतके जर प्रकरण भयानक होत असतील तर याला जबाबदार कोण? तर शेवटचा माझा मुद्दा आहे तो म्हणजे हातातला मोबाईल आणि त्याच्याशी कनेक्ट असलेलं इंटरनेट. म्हणजे मोबाईलमुळे सतत संपर्कात राहता येतं, सहज संपर्कात राहता येतं, आई वडिलांना बोलता बोलता अचानक घरातून निघून जाता येतं आणि इंटरनेटमुळे एकमेकांशी संवाद संपर्क करणं एकदम सहज झालं. म्हणजे एखाद्या मुलाला एखाद्या मुलीचा ट्रेस आउट करायचा असेल, तिला शोधायचं असेल, तिला बोलायचं असेल तर त्याला आता तिच्या घराकडे चक्रा मारायची गरज नाही. तिचा फोन नंबर मिळवला, तिला योग्य संपर्क संवाद साधण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टी सहज त्या ठिकाणी केल्या जातात आणि याचे दुष्परिणाम त्या मुलांच्या सहजीवनावर होतात. म्हणजे मोबाईलमुळं जितका फायदा होतो, संवाद संपर्क ठेवण्यासाठी महत्वाचा असतो, तितकेच दुष्परिणाम यांना या अशा वाईट गोष्टीकडे त्या ठिकाणी वळलेली दिसतात आणि ही प्रकरणं भयानक आहेत. त्याच्या पुढची अजून महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत? बरं, या 20 मुलींपैकी किती मुली सापडल्या? 15 दिवसामध्ये पुणे पोलिसांना एकही मुलगी सापडलेली नाही. म्हणजे ते अल्पवयीन आहेत. अजून त्यांना या जगात काय चालतं, आपण जे करतोय ते खरंच योग्य आहे का, आपलं शरीर तितकं सक्षम आहे का, आपण सज्ञान आहोत का, या सगळ्या गोष्टीचा जर सारासार विचार केला तर आईवडिलांना किती या सगळ्या दुःखातून सामोरं जावं लागत असेल, किती मोठा आईवडिलांवर आघात असेल, आईवडिलांचं नाव असेल, त्यांनी केलेले संस्कार एका क्षणात धुळीत जर या सगळ्या चुकीच्या गोष्टीनं होत असेल तर हात जोडून विनंती आहे, पालकांनी जागृत राहणं प्रचंड गरजेचं झालेलं आहे. आणि मग या सगळ्या गोष्टी आज ज्यावेळेस 15 वाट्यातली चर्चा करतोय, 15 दिवसातली चर्चा करतोय, तर पुण्यात ही घटना घडली आणि मी आता वाचत होतो पुण्यातली कुठली कुठली घटना आहे. या 15 दिवसात ज्या मुली पळून गेल्या त्या मुली कुठल्या भागातल्या आहेत? तर पुण्यातल्या दाहेरी परिसरातल्या नांदेड सिटी, सहकार नगर, बिबिएवाडी, स्वारगेट परिसर, काळे पडळ, वाघोली, लोणीकंद, कात्रज, वारजे माळवाडी, येवलेवाडी, चंदननगर, बानेर,
कोथरूड, विश्रामबाग, भारती विद्यापीठ परिसर, मुंढवा, अलंकार पोलीस ठाण्याची हद्द, खराडी आणि चतुर्शिंगी चा परिसर, या परिसरातील या 20 मुली त्या ठिकाणी अपहरण झालेलं आहे, पळून गेलेल्या आहेत, कुटुंबापासून या दूर गेलेल्या आहेत. म्हणजे इतकी भयानक जर घटना घडत असेल, आई वडील असतील, पालक असतील, यांच्यावर म्हणजे किती मोठं संकट आहे. आई वडील असतील किंवा पोलीस प्रशासन असेल, यांना सुद्धा किती मोठं भयानक आव्हान आहे. कारण कात्रज परिसरातली एक घटना जी तुम्हाला शेअर करावीशी वाटते, म्हणजे एका घटनेमध्ये चुलत बहिणीच्या मुलानेच मुलीला पळवून घेऊन गेलेलं आहे. चुलत बहिणीच्या मुलाने मुलीला पळवून घेऊन गेलेला आहे आणि अल्पवयीन मुलींना सोशल मीडियावर फूस लावल्यामुळे हा सगळा प्रकार घडला. म्हणजे ही जी सध्याची रील मध्ये अडकलेली इंस्टाग्राम किंवा फेसबुक, आता याच माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी होतात. खास करून इंस्टाग्राम धरूया, तर याच्यातून जर हे सगळे प्रकार घडत असतील, याच्यातून अट्रॅक्शन वाढत असेल, होत असेल, आज म्हणजे कुठलंही उद्यान घ्या किंवा कुठलाही थोडा अडगळीतला परिसर घ्या, तुम्ही तळजाई परिसरात असाल, झेड ब्रिज असेल, नदी पात्राचा परिसर असेल किंवा अजून वेगळ्या वेगळ्या टेकड्या असतील, थोडं शाळेच्या आसपास काही आडवळणीच्या गल्ल्या असतील, इथं हे मुलं मुली सर्रास चुकीचे प्रकार करत असताना किंवा बऱ्याच जाणाऱ्या लोकांच्या निदर्शनास येत असून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी पाहाव्या लागतात. याच्यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी ती काय? आणि हे आपल्या नजरेसमोर घडतंय आणि हे प्रत्यक्ष घडलेली घटना मी आपल्या समोर मांडतोय. मला एवढंच सांगायचंय, आई वडिलांनी घरातली किंवा त्यांची जबाबदारीची कामं करायची, मुलांकडे लक्ष द्यायचं, त्यांना प्रत्येक हवी ती गोष्ट द्यायची. आणि मुलांनी जर हे अशा प्रकारच्या घटना केल्या, त्यांच्याकडून घडल्या, तर याचे किती मोठे परिणाम होऊ शकतात हे या 15 दिवसात घडलेल्या या घटना आहेत. एका महिन्यात किती घडत असतील, एका वर्षात किती घडत असतील. मी एका शहरापुरती चर्चा करतोय, इतर शहरांमधली परिस्थिती काय, उर्वरित संपूर्ण जिल्ह्यातली परिस्थिती काय, एवढंच काय महाराष्ट्राची परिस्थिती काय, जर याचा विचार केला तर या सगळ्या गोष्टी ह्या अत्यंत भयानक आहेत. आणि कितीही ऍडव्हान्स आत्ताची पिढी होत असेल, परंतु ती जर अशी चुकीची पावलं त्या ठिकाणी टाकत असतील तर हे भयानक आहे. आणि त्या जागृतीसाठी मला असं वाटतं प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे, जागृत राहणं गरजेचं आहे. म्हणून मला ही गोष्ट सहन झाली नाही, म्हणून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बाकी काळजी घेणं, मोबाईल तपासणं, कोण मित्र आहे कोण मैत्रीण आहे त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांना योग्य वेळी टोकणं किंवा त्यांच्या हावभावावरून काही चुकीचं आपल्या निदर्शनास येत असेल तर त्यांना त्या क्षणापासून आपल्या मुलांमुलींपासून दूर ठेवणं किंवा संपर्क न करणं आणि वेळ प्रसंगी पोलिसांशी त्या ठिकाणी संपर्क साधून योग्य ती तक्रार करून या फांद्यातून बाजूला पडणं किंवा कायद्याचा त्या ठिकाणी थोडा धाक दाखवणं ही अत्यंत महत्वाची गरज आहे. अन्यथा अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत येत असतील हे अत्यंत दुर्दैवी आहे. बाकी आपण सुज्ञ आहात. जय शिवराय. मला नाही आवडलं म्हणून चर्चा केली. जमलंच तर फॉलो करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.